कोल्हापूरला एक मोठा इतिहास आपल्याला आहे. छत्रपती शाहू महाराजांचा इतिहास आपल्याला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्याला आहे. हा सगळा इतिहास घेऊन आपण पुढची वाटचाल कोल्हापूरकर म्हणून करत असेल तर कोल्हापूरचं नाव झालं पाहिजे, कोल्हापूर मोठं झालं पाहिजे, ही भूमिका आपल्याला घेतली पाहिजे. आणि म्हणून माझं सातत्यानं म्हणणं असतं, आपलं कोल्हापूर चांगलं आहे हे आपण सगळ्यांनी म्हणायला सुरुवात केली पाहिजे. उणिवा मी नेहमी म्हणतो, उणिवा प्रत्येक जिल्ह्यामध्ये असतात, प्रत्येक शहरामध्ये असतात, परंतु माझं कोल्हापूर माझं चांगलं आहे हे आम्ही जोपर्यंत म्हणत नाही तोपर्यंत कोल्हापूरबद्दलचं एक वेगळी इमेज ही जागतिक पातळीवर या ठिकाणी तयार होणार नाही. आणि ती तयार करण्याचा प्रयत्न या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण प्रामुख्यानं त्या ठिकाणी करतो आहे. आपल्या हिरोंना फक्त त्यांच्या प्रकाश काळातच नव्हे तर त्यानंतरही साथ दिलं पाहिजे. मला ठाऊक आहे की बोलणं सोपं असतं, पण त्या शब्दांना कीर्तीत उतरवणं तितकंच कठीण असतं. तरीही एक सत्य कायम आहे की 1000 मैलांचा प्रवास पहिल्या पावलानंच होतो. म्हणून ब्रँड कोल्हापूरच्या माध्यमातून असा सार्वजनिक निधी उभारला गेला तर त्या निधीसाठी योगदान देणं ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. थोडंसं त्याग करावा लागतो तरच आपल्या पुढच्या गोष्टी सोप्या होतात. आणि आजचा हा पुरस्कार सुद्धा तुम्ही आपण जो दिलात मला त्याबद्दल मी आपले आभारी आहे. तुम्ही तुमचा जो विश्वास आहे स्वतःवरती किंवा आई वडिलांचा जो विश्वास आहे तो कधी तुम्ही ब्रेक करू नका. तुम्ही सगळ्यांनी आदरपूर्वक जो सत्कार केला त्याच्याबद्दल मला धन्य वाटतंय. ज्या पद्धतीनं एकूण संपूर्ण आयोजन केलं जातं, एकूण सगळं केलं जातं आणि ज्या पद्धतीनं प्रत्येकाचा गुणगौरव करण्याची जी एक निरक्षर विवेकबुद्धी असणारी सगळी ही मंडळी आहेत, यांचं अभिनंदन. की कुठंही कुठल्याही गोष्टीला असं वाटत नाही की हा वशिल्याचा आहे. ब्रँड कोल्हापूर काय असतो एकदा सगळ्या जगाला दाखवूया. धन्यवाद. मला असं वाटतं की तांबडा पांढऱ्याच्या पुढं प्रचंड मोठं कोल्हापूर आहे आणि ते कोल्हापूर जर का ह्या ब्रँड कोल्हापूर म्हणून जर का पोचलं तर त्यासारखं वेगळं काय होणार नाही, कारण ती ओळख आपल्याला भविष्यात करायची आहे. आज साहेब सगळ्यात जास्त मला आनंद होतो या गोष्टीचा की आज माझं अस्तित्व मला मिळालं ब्रँड कोल्हापूर.